नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 10वी नंतर सायन्स क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर स्वप्नील ढोईफोडे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. प्रोफेसर स्वप्नील यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून 100% गुणांसह मेकाट्रॉनिक्स मध्ये एमटेक देखील त्यांनी पूर्ण केलाय. त्याचबरोबर त्यांनी ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फोर्जिंग, IT या क्षेत्रात काम करून अनुभव देखील घेतलाय. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. विविध स्पर्धा परीक्षा देखील ते पास झालेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेमध्ये त्यांनी 32वा रँक मिळवलाय. गेल्या 10 वर्षात 10,000हून अधिक विद्यार्थ्यांचं समुपदेशन त्यांनी केलंय. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सर करतात आणि ते स्वतः गेट एक्झाम देखील क्वालिफाईड झालेत. खरं तर आतापर्यंत 10 वर्षात 10,000 विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलंय. मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही विद्यार्थ्यांना घडवलंय. मात्र ह्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन झालाय आणि त्याचा शिक्षणावर खूप परिणाम पडलाय. तर याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? आता मागील 2 वर्ष आपण बघतोय की नाईलाजाने की होत नाही, मुलांना जेव्हा लॉकडाऊन लागला त्यानंतर ऑनलाईन अभ्यास पर्याय उरला नव्हता. त्या दरम्यान पुण्यामध्ये जर बघितलं तर जे कोचिंग क्लासेस आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आम्ही ऑनलाईन कोचिंग सुरू केली होती. सो सुरुवातीला गोष्टी खूप डिफिकल्ट होत्या या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं, पण नंतर पालकांनी आणि मुलांनी त्या ॲक्सेप्ट केल्या. पण त्याच्यामध्ये काही गुड थॉट्स होते, काही निगेटिव्हिटी पण होती की मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये बसून मुलांना 6-6 तास बसणं हे किती प्रॅक्टिकली फिजिबल होतं हे थोडंसं ते प्रश्नवाचक चिन्ह तयार झालं. त्यानंतर मुलांना एक बोर्डम तयार व्हायचं घरामध्ये बसून बसून, त्यामुळे अभ्यासाकडे मुलांचं फारसं काही लक्ष त्या दरम्यान लागलं नाहीये. त्यानंतर मध्यंतरी परत फर्स्ट लॉकडाऊन संपला, थोडंसं सुरू झालं, परत सेकंड लॉकडाऊन. यामध्ये मुलांची मानसिकता खूप विचित्र झालेली आहे. त्यामध्ये मुलांना त्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. आत्ता जस्ट सगळं ओपन होत आहे तर मुलांनी बाहेर येणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये अजून एक चांगला पॉईंटही होता की मुलांना रिसोर्सेस घरी अवेलेबल झाले, की ज्यांना अभ्यास करायचा होता त्यांना सगळ्या क्लासेसचे ऑनलाईन लेक्चर्स, जे टीचर्स जिथे जाणं शक्य नव्हतं आपल्याला, तिथनं ते टीचर्स घरी अवेलेबल झाले. पण ते ज्याने पॉझिटिव्हली घेतलं, ज्याने अभ्यास केला त्याचा फायदा झाला. पण माझ्या अनुभवानुसार की 90% मुलांनी ऑनलाईन क्लासेस करताना अभ्यास केलेला नाही आहे. त्याचा हा इम्पॅक्ट जो आहे हा पालकांना आत्ता खूप जाणवणार आहे. सगळं ओपन होतं आहे, स्कूल्स, एक्झाम सगळ्या नॉर्मल होतील, ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांना आता त्रास होणार आहे. त्यातनं बाहेर येणं किंवा मुलांना बाहेर आणणं हे आपल्या सगळ्यांचं खूप महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी राहणार आहे. अगदीच जसं तुम्ही म्हणालात की काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास केलाय, काही विद्यार्थ्यांनी नाही केलाय. मात्र 10वीचा हा टप्पा विद्यार्थ्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे विद्यार्थी 10वीला गेलेले आहेत किंवा आत्ता 10वीला आहेत त्यांच्या पालकांना आणि या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? आता नेमकंच 10वीची स्टेट बोर्डची परीक्षा संपलेली आहे. CBSE आणि ICSE बोर्डची आपण हो घातलेली आहे. तर ह्या परीक्षा जेव्हा संपतील तेव्हा पालकांनी किंवा मुलांनी काही गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष देणं गरजेचं आहे की त्यांचा हा अभ्यास खूप झालेला नाही आहे. त्यांना ऑनलाईन सगळं होतं, काही ठिकाणी रिसोर्सेस अवेलेबल होते मुलांसाठी, काही ठिकाणी तर नव्हते, काही ठिकाणी नेटवर्कचाही प्रॉब्लेम होता. तर त्या केसमध्ये मुलांनी परीक्षेला फेस केलं आहे, त्यांना मार्क्सही मिळतील. पण मुलांना यातनं बाहेर काढणं, यांचा जो बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ह्या क्लिअर करून त्यांना एका राईट डिरेक्शन हे पालकांचं ही काम आहे. आणि त्यात मुलांनाही जातीने लक्ष घातलं तर याच्यामध्ये मुलं कम्प्लीट त्यातून बाहेर येऊ शकतील. कारण की हा एज्युकेशन सेक्टरचा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कारण की आपण मागील काही दिवस बघितलं तर एज्युकेशनकडे कोणाचंही लक्ष नव्हतं, मुलांचंही नाही, पालकांचंही नाही, पर्यायाने सरकारलाही नाईलाज होता. तर या सगळ्यांकडे दुर्लक्ष आपलं झालेलं आहे. तर त्यातनं आपल्याला बाहेर येणं खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यासाठी पालकांनी मुलांना मानसिक सपोर्ट दिला पाहिजे, ज्याला आपण मेंटल सपोर्ट म्हणूयात किंवा इमोशनल सपोर्ट असतो, की मुलांना खूप काही करायचं असतं किंवा ह्या मागील 2 वर्षामध्ये 9-10 मध्ये खूप अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे होते, पण काही ह्या ना त्या कारणामुळे ते करू शकली नाहीत. तर त्यातनं पालकांनी थोडंसं त्यांना आधार दिला किंवा योग्य ते मार्गदर्शन केलं, योग्य ते मार्गदर्शन मिळवून दिलं वेगवेगळ्या रिसोर्सेस थ्रू, तर नक्कीच मुलांना चांगल्या ठिकाणी त्यांचं करिअर घडू शकेल. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की यानंतर मुलांचं करिअर हे चांगल्या पद्धतीनं घडू शकेल. मात्र 10वीत आल्यानंतर कोणती पुढे शाखा निवडावी हा प्रश्न विद्यार्थ्यासोबत त्याच्या घरच्यांना देखील असतो, पालकांना असतो की आता 10वी तर झाली आहे पण पुढे काय करायचं. तर हे जे कुठेतरी कन्फ्युजन आहे हे जेव्हा विद्यार्थी आपल्याकडे येतात तेव्हा तुम्ही कसं दूर करता? आता या ठिकाणी काय झालंय की मी परत त्याच मुद्द्यावरती येतोय. मागील 1-1.5 वर्ष 2 वर्ष मुलांकडे कॉन्टॅक्ट टीचर्स सोबत असू द्यात किंवा त्यांच्या सहकारी स्टुडंट सोबत असू द्यात, खूप कमी कॉन्टॅक्ट मुलांचा राहिलेला आहे.
त्यामुळे त्यांना एक्सपोजर कमी मिळालेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर परीक्षा तर झाल्याच आहेत किंवा आता पुढे कुठलं क्षेत्रात जायचं किंवा कुठली स्ट्रीम निवडायची. बेसिकली आता 10th नंतर आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स ह्या सध्याच्या सेक्शन पद्धतीमध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या 3 स्ट्रीम्स असतात. तर ह्या ते निवडताना मुलांनी काही गोष्टी स्वतःहून चाचपून बघितल्या पाहिजे. त्याला मी स्टेप साधारणतः तुम्हाला सांगेल की 2-3 स्टेप्स आपण घेऊयात. पहिली स्टेप की ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोरेशन आपण त्याला म्हणूयात, की कुठल्या कुठल्या संधी आपल्यासमोर अवेलेबल आहेत किंवा कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स, कुठल्या कुठल्या सेक्टर अवेलेबल आहेत, त्या सगळ्यांची तुम्ही जुळवणी केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सेल्फ अनालिसिस, की मी माझ्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत, मी कुठे बसतो, कुठे बसत नाही, तर हे सगळं अनालाइज केलं पाहिजे. थर्ड थिंग इज मॅच मेकिंग, की हे माझ्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, मी असा आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी वेगळी असते, उगाच काहीतरी फोर्स करून अर्थ नाही आहे. तर मी असं आहे, ह्या ऑप्शन्स अवेलेबल, तर दोघांमध्ये मी बसतो कुठे हे मॅच करून त्याने त्या पर्टिक्युलर स्ट्रीमकडे गेलं पाहिजे. तर जनरली सांगायचं म्हटलं तर आर्ट्स आणि कॉमर्सकडे आपल्या महाराष्ट्रीयन मुलांचा किंवा इंडियन मुलांचा फारसा ओढा नाही आहे, कारण की त्यांचे एक पर्टिक्युलर लिमिटेशन्स येतात ऑपॉर्च्युनिटीजमध्ये. पण सायन्स क्षेत्रात जर तुम्ही गेला तर सायन्सला लिमिट नाही आहे. सायन्समध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर त्यात तुम्ही बऱ्याच संधी किंवा बरेच सेक्टर्स असे आहेत की जे तुम्ही युनिक करिअर करू शकता आणि चांगल्या करिअरकडे तुम्ही तिकडे वाटचाल करू शकता. सो असं साधारणतः त्यांनी ते 2-3 स्टेपमध्ये केलं पाहिजे. अगदीच या स्टेप तर तुम्ही सांगितल्या, मात्र तरीही 10वी नंतर मेडिकलला जायचं की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं हा प्रश्न विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना असतो आणि यावर खूप चर्चा होते घरामध्ये की नेमकी 10वी झाली आहे पण आता काय करायचं. तर या दोन्ही शाखांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? नक्कीच, आम्ही बऱ्याच पालकांना, मुलांना भेटतो, तर खूप सारं पालकांमध्ये चर्चेचा विषय असतो की आता मुलगा 10वी झालाय, आर्ट्स आणि कॉमर्स ऑप्शन तर आपण निग्लेक्ट केलेत, सायन्सला आपल्याला जायचंय. तर मुलांच्या डोक्यात पहिले 2च फॅक्टर असतात की मला मेडिकलला जायचंय की इंजिनिअरिंगला जायचंय. तिसरी शाखा पालकांना किंवा मुलांच्या डोक्यात बऱ्याच प्रमाणात नसते. पण तिकडे अजूनही बऱ्याच शाखा आपल्याकडे आहेत की त्या तिकडे तुम्ही जाऊ शकता सायन्स क्षेत्रात जाऊन. पण बेसिक आपण जर आत्तापुरतं बोलायचं ठरवलं तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या 2 क्षेत्राबद्दल जर आपण बोललो तर थोडक्यात सांगतो की मेडिकल क्षेत्रामधले काही युनिक पॉईंट्स आहेत जे आपण हायलाईट करूयात. की मेडिकल क्षेत्र हे खूप जुनं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला रिस्पेक्ट खूप आहे. फर्स्ट थिंग. सेकंडली आता आपण रिसेंटली कोविडमध्ये बघितलं डॉक्टर लोकांना किती आपण गोष्टी रिस्पेक्ट दिलेला आहे की हे नोबेल प्रोफेशन, याच्यामध्ये काही शंकाच नाही. दुसरी गोष्ट, इकॉनॉमिकली जर बघितलं तर डेफिनेटली या क्षेत्रामध्ये तुम्हाला आर्थिक काही कमी नाहीच आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मेडिकल क्षेत्राला वाव खूप आहे इन फ्युचर. मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी खूप आहे. शिक्षणाला तिथे लिमिट नाही आहे. रोज नवीन काहीतरी आजार असतात, नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप होतात आणि एक समाधान मिळून देणारं क्षेत्र आपण म्हणून मेडिकल क्षेत्राकडे बघू शकतो. जर इंजिनिअरिंग सेक्टरकडे बघितलं तर इंजिनिअरिंग सेक्टर हे ऍप्लिकेशन ऑफ सायन्सवरती डिपेंड करतं. आपण जे काही स्कूलमध्ये शिकतोय, कॉलेजमध्ये शिकतोय, ह्या सगळ्यांचं आपण ऍप्लिकेशन करून युनिक क्रिएटिव्हिटी देऊ शकतो. आपण आज बघितलं असेल, तुम्ही जुने ब्रिज बघा, आत्ताचे ब्रिज बघा, किंवा जुने मोबाईल्स बघा, आत्ताचे नवीन आपण क्रिएटिव्हिटी क्रिएट करून हे सोसायटीला कुठे ना कुठे बेनिफिट करून देतोय. त्यामुळे हे आज नॉर्मली ह्यामुळे आपण मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जातो. तर सायन्समध्ये 2 खूप अश्युअर्ड करिअर देणारे क्षेत्र तुम्हाला आहेत. पण हे करताना हे सगळं जायचं मेडिकलला जायचं, मग MBBS, BAMS, BDS, BPTH, BMS, आयुष, BSc नर्सिंग असे बरेच कोर्सेस आपल्याकडे आहेत. इंजिनिअरिंगला जायचं असेल तर BTech, BARC आपण म्हणूयात की हे सगळे IITs, NITs मधनं किंवा प्रायव्हेट रेप्युटेड कॉलेजेसमधनं आपण इंजिनिअरिंग करू शकतो. पण हे सगळं करताना एक अट त्याला टाकलेली आहे. ती अट म्हणजे तुम्हाला स्वतःची पात्रता दाखवावी लागते की तुम्ही केपेबल आहात की नाही त्या गोष्टीसाठी. तुम्ही जर मेडिकलचं बघत असाल तर नीटची परीक्षा आता कंपल्सरी केलेली आहे. आधी काय व्हायचं, एम्सचा वेगळा पेपर व्हायचा, जिपमरचा वेगळा व्हायचा, पण आता नीटची परीक्षा त्यांनी सगळ्या MBBS, BDSच्या कोर्सेससाठी किंवा जे काय तुमचे मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड कोर्सेस त्याच्या ॲडमिशनसाठी नीटची परीक्षा, त्याचं नावच आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट. तुम्हाला स्वतःची पात्रता प्रूव्ह करावी लागते, तेव्हा जाऊन तुम्ही कुठेतरी त्या कोर्सला फिट होता. इंजिनिअरिंगचं जर बघितलं तर इंजिनिअरिंगला JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स किंवा CET यासारख्या परीक्षेला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. मी त्या परीक्षांबद्दल खूप डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण की सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवरती सहज भेटून जाईल की नीटचा पेपर किती मार्काचा असतो, JEE किती असतो. पण बेसिक मला मुद्दा सांगायचा असा आहे की तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रात जर एक चांगलं करिअर करायचं असेल तर ह्या 2 परीक्षा देणं खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या 2 परीक्षा जर द्यायच्या म्हटल्यानंतर आता कॉम्पिटिशन इतकी आपल्याकडे आहे, इतके नंबर ऑफ स्टुडंट्स, साधारणतः 12 ते 13 लाख स्टुडंट दरवर्षी या परीक्षा देत असतात. त्यात तुम्हाला तुमचं मेरिट प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला या परीक्षामध्ये त्याची तयारी करण्यासाठी एक प्रॉपर वे फॉलो करायला लागेल.
तर तो वे फॉलो करण्यासाठी काय होतं, मुलांना स्वतः या गोष्टी कधी कधी पॉसिबल होत नाही. तर त्यासाठी त्यांना एक गाईडची, मेंटरची, मार्गदर्शकाची गरज पडते. तर ते आम्ही जो असो, कोचिंग सेंटर असतील किंवा तुमचे टीचर्स असतील, कोणी किंवा पेरेंट्स असतील, ज्यांना जर ह्या गोष्टी जमत असतील तर यांच्या हेल्प करून तुम्ही सहज त्या एक्झाम क्रॅक करू शकता. त्यामुळे ह्या एक्झामचं खूप महत्व आहे. अगदीच वेगवेगळ्या एक्झाम्स बद्दल तुम्ही सांगितलं, मात्र मेडिकल आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी ज्या प्रवेश परीक्षा असतात याबद्दल कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनात भीती देखील असते, कारण या परीक्षा कठीण मानल्या जातात. तर या परीक्षांबद्दल काय सांगाल? नाही, आपण आता कसं होतं, हे व्यक्ती टू पर्सन व्हॅरी करतं. काय होतं, तुमची साधारण बुद्धिमत्ता जर असेल तर तुम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंगची परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊ शकता. पण काय झालंय, आजकालच्या मुलांकडे आहे ना, हे मोबाईलचे डिस्ट्रॅक्शन्स किंवा मुलांची जी मानसिकता बघितली, मला व्हायचंय डॉक्टर पण माझी अभ्यासाची तेवढी मानसिकता नाही आहे. मग तुम्हाला बिना अभ्यास करता, बिना मेहनत करता, बिना योग्य पाथ फॉलो करता तुम्हाला तिथे रिझल्टपर्यंत पोहोचणार नाही आहेत. तर मी सांगेल की नीट आणि जेईची ही जी परीक्षा आहे ही पास होणं फार डिफिकल्ट नाही आहे, पण त्यासाठी तुमचं डेडिकेशन हवं असतं. मुलांना स्वतः या गोष्टीमध्ये झोकून द्यावं लागतं. बऱ्याच मुलांचा असा भ्रम असतो की मी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं, चांगल्या कोचिंग सेंटरला ॲडमिशन घेतलं की हे सगळं केलं तर मी सहज डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार. पण मला जेवढं माहिती आहे किंवा मी जेवढा अनुभव घेतलेला आहे त्यानुसार मी नक्की सांगेल की मुलांना हे स्वतःच अभ्यास करून सगळ्या गोष्टी करायला लागतात. आमचा रोल आहे, आम्ही पण तिथे महत्त्वाचा रोल प्ले करतो, पण आमचे काही लिमिटेशन्स आहेत, आमच्या काही पर्टिक्युलर पॉईंट्स आहेत ते आम्ही करू शकतो. जसं की मुलांना ज्या काही आपण समजा मला मेडिकल एंट्रन्सला जायचं आहे तर त्यासाठी ज्या काही रिक्वायरमेंट्स आहे किंवा तो हे बेसिक करणं खूप गरजेचं आहे. किंवा दुसरा महत्त्वाचा पॉईंट असेल की त्याला चॅप्टर टू चॅप्टर किंवा पॉईंट टू पॉईंट सगळं शिकून देणे, त्यानंतर त्याचे प्रॉपर प्रॅक्टिस करून घेणे. कारण की ह्या सगळ्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग एंट्रन्स ही कम्प्लीट प्रॅक्टिसवरती बेस्ड असते. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी या विषयांबद्दल सगळं तुम्हाला सखोल ज्ञान घ्यायचं असतं. तर तुमची चांगली प्रॅक्टिस करून घेणे आणि तुमचे डाऊट सॉल्व्ह करणे, वेळोवेळी तुम्हाला मोटिवेटेड ठेवणे हे आमचं काम आहे. पण आम्ही मुलांच्या जागेवर असून पेपर तर नाही लिहिला नव्हत ना. तर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनिअरचा पेपर तुम्हाला स्वतःच लिहावा लागेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला केपेबल बनवण्याच्या दृष्टीने दहावी नंतर मुलांना हाच मुद्दा मी नक्की या ठिकाणी सांगेल की तुम्ही स्वतःला केपेबल बनवा, लायक बनवा. तसं जर तुम्ही केलं तुम्ही सहज ह्या मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स परीक्षा सहज पास होऊ शकता आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकाल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलाय. जर तुम्ही 10वीला असाल आणि मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल तर नेमक्या कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याविषयी आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया जी परीक्षा होते याबद्दल सांगितलं, मात्र या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करताना कोणते विषय निवडावे याविषयी काय सांगाल? नक्कीच, ज्या मुलांना सायन्समध्ये ऍडमिशन घेऊन पुढे मेडिकलची तयारी करायची त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय त्याला कंपल्सरी असतात. त्यासोबतच त्याने मॅथ्स हा विषय कंटिन्यू केला पाहिजे, कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री याचा खूप सपोर्ट होत असतो. सोबत इंग्लिश आणि तुमचा सेकंड लँग्वेज तुम्ही घेऊ शकता. ज्यांना इंजिनिअरिंगची तयारी करायची त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय, इंग्लिश आणि एक बायफोकल विषय घेतला पाहिजे, ज्यामुळे तुमचा स्कोरही वाढतो आणि तुम्हाला योग्य तयारी करायला सपोर्ट होतो त्यामध्ये. अगदीच. आणि मला सांगायला आनंद होतोय की संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ज्ञानमुद्रा क्लासेसने 9 वर्षामध्ये 100% निकाल देण्याची जी परंपरा आहे ती जपलेली आहे. त्यामुळे आता जे विद्यार्थी आहेत ज्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंग मध्ये जायचं आणि त्यांनाही 100% यश संपादन करायचंय, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच, आम्ही इतकी मेहनत करून एवढ्या वर्षामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये चांगले रिझल्ट जे मिळवलेले आहेत तर याच्यामागे एक रहस्य आमचं असं आहे की आम्ही लिमिटेशन्स ठेवलेले आहेत की आम्ही 30च मुलांची एक बॅच घेतो, एक मेडिकल एंट्रन्ससाठी आणि एक इंजिनिअरिंग एंट्रन्ससाठी. इंजिनिअरिंगमध्ये आम्ही एक जेईसाठी एक घेतो आणि एक सीईटीसाठी घेतो. म्हणजे ज्यांना प्युअर सीईटीच करायची आहे त्यांनी फक्त सीईटीचा अभ्यास त्या थ्रू करायचा. तर आमचा पॅटर्न साधारणतः हा कोर्स एकदम फोकस्ड असतो, इंटेन्सिव्ह कोचिंग आपण ज्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये आम्ही रोज 1.5 तास फिजिक्स, 1.5 तास केमिस्ट्री, 1.5 तास बायोलॉजी हे मेडिकलसाठी कोर्स घेतो. त्यानंतर त्यांची ऑल्टरनेट डे टेस्ट घेतो, सोमवार, बुधवार, शुक्रवार, आणि संडेला क्युम्युलेटिव्ह टेस्ट घेतो. म्हणजे तुमच्या लेक्चर्स थ्रू थेरी पूर्ण कव्हर होते आणि टेस्ट थ्रू तुमची प्रॅक्टिस होते. आणि जे काही पेपर आम्ही घेतो त्याची अनालिसिस सेकंड डे घेतो, म्हणजे पूर्ण पेपर तुम्हाला सोडून दाखवतो. तो साधारणतः थेरी प्लस प्रॅक्टिस ओरिएंटेड हा कोर्स आहे. आणि संडेला युनिक असं आम्ही क्युम्युलेटिव्ह टेस्ट घेतो. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय की आतापर्यंत जेवढा सिलेबस तुमचा कव्हर होईल तो सगळा सिलेबस त्या टेस्टला असेल, म्हणजे तुमची कंटिन्युअस रिव्हिजन होत राहील, तुमचे टॉपिक बॅकलॉग पडणार नाही. तो एक महत्त्वाचा पॉईंट. आणि डाऊट सेशन्स, आमचे वीकली डाऊट सेशन्स असतात की मुलं त्यांना हवे तेवढे डाऊट्स ते सॉल्व्ह करू शकतील. तर साधारण
साधारणतः मुलांना मी येऊन अशा पद्धतीने पूर्ण फुल टाइम आपण ज्याला कोर्स म्हणून असं रन करून त्यांचा रिझल्ट्स काढतो. मुद्दा हा प्रॅक्टिसवरतीच येतो शेवटी, कारण की ह्या एंट्रन्स कंटिन्युअस प्रॅक्टिस करून त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये एक्सपर्ट आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना सोडत नाही. जसं तुम्ही सांगितलं की जे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये येतात तेव्हा त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची तयारी करून घेतली जाते, मात्र एकदा विद्यार्थी क्लासमध्ये आला आणि त्याला 100% गुण आपल्याला मिळवून द्यायचेच आहे, त्याच्यासोबत हे आपलं देखील टार्गेट आहे, तर विद्यार्थ्यांनी क्लास लावताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? खरंय, क्लास सिलेक्ट करताना काय होतं, आजकाल तुम्ही बाहेर जर बघितलं तर खूप सारे क्लासेस आहेत, खूप सारे टीचर्स अवेलेबल आहेत. तर क्लास लावताना तुम्ही जसं की आमच्याकडे होतं, आम्ही छोटीच बॅच घेतो, 30च मुलांची एक बॅच घेतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ॲक्सेसिबिलिटी असली पाहिजे गोष्टींना, की फार तुम्ही राहता पुण्यामध्ये आणि तुमचा क्लास मुंबईमध्ये, तर रोज जाऊन येऊन करणं शक्य नाही. मग तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी आहे की नाही, नंतर तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट होतं की नाही, या सगळ्या गोष्टींकडे जर आपण बघितलं तर साधारणतः क्लास निवडताना तुम्ही महत्त्वाचा मुद्दा हा पाहिजे की तुम्हाला सक्सेस किती इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या गोष्टी तर आहेतच आहे, पण सक्सेस मिळण्याचे चान्सेस किती आहे हे तुम्ही नक्की बघितलं पाहिजे. जसं की आता आम्ही छोटी बॅच घेतो, हॉस्टेल फॅसिलिटी पण अवेलेबल केलेली आहे मुलांसाठी, पर्सनल अटेन्शन देतो आणि टीचर्स आर ट्रेंड की तुम्ही मुलांना कशा प्रकारे ट्रीट केलं की त्यांचा रिझल्ट येईल. शेवटी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, रिझल्ट हा 100% मुलावरती अवलंबून असतो, त्याच्या एफर्ट्सवरती अवलंबून असतो. पण आमचाही रोल तेवढाच आहे. आम्ही जर त्याला त्या वेनी जर त्याला डिरेक्ट केलं, त्या वेनी जर मोटिवेट केलं, तर सहज तुमचा रिझल्ट वर्षानुवर्ष हे सगळं झालेलंच आहे. अगदीच. आणि तुम्ही स्वतः गेट एक्झाम क्वालिफाईड आहात, त्यामुळे जेव्हा विद्यार्थी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जातो तेव्हा त्याला प्रश्न पडतो की साधारण मला यासाठी किती वेळ लागणार आहे, तर काय सांगाल विद्यार्थ्यांना? नाही, आता कसं होतं, मला या ठिकाणी अजून एक मुद्दा सांगायला आवडेल की आमच्याकडे बरेच लोकांकडे इन्क्वायरीज येतात की माझा मुलगा 6वीत आहे, 8वीत आहे. हे मुद्दा जस्ट आउट ऑफ द बॉक्स मी तुम्हाला सांगतोय की त्याला आता फाउंडेशन करणं गरजेचं आहे का, तर मी सांगेल नाही, फाउंडेशन वगैरे करायची काही गरज नाही आहे. तुमच्या मुलाला 10वी पर्यंत त्याच्या स्कूलमध्ये त्याच्या करिक्युलममध्ये टॉपिक्स आहेत ते सगळे करू द्यात, ते व्यवस्थित करून घ्या. आणि 11वीला जो एंट्री करेल तेव्हा ह्या मेडिकल एंट्रन्स आणि इंजिनिअरिंग एंट्रन्सकडे फोकस करा. तो 2 वर्षाचा कालावधी असेल, तो सफिशियंट आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. तुम्ही आपल्या ॲडमिशन पुरते किंवा कदाचित तुमची रँक चांगली येण्यापुरतेही मार्क्स त्या दरम्यान घेऊ शकतो. साधारणतः 2 वर्षाचा कालावधी हा सफिशियंट आहे तुम्हाला ॲडमिशन मिळवून देण्यासाठी. पण जर समजा कंडिशन्स काही असतील की तुम्ही 11वीत नाही करू शकलात किंवा तुम्हाला मार्गदर्शन अवेलेबल नव्हतं किंवा उशिरा सगळं सुचलं, तर त्यानंतर तुम्ही 12वीत जरी तयारी सुरू केली आणि थोडे एफर्ट्स टाकण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही एका वर्षातही ह्या एंट्रन्स क्रॅक करू शकता. याला लहानपणापासून करायची काही गरज नसते. अगदीच. एक प्रश्न मला या ठिकाणी आवर्जून विचारावासा वाटतोय, तो म्हणजे ज्ञानमुद्राचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे विद्यार्थी येतात. त्यातील काही विद्यार्थी हे मराठी माध्यमात शिकलेले असतात, स्टेट बोर्डमध्ये शिकलेले असतात, त्यामुळे त्यांना भीती वाटते की आमची स्पर्धा ही CBSE बोर्डमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यासोबत आहे, कुठेतरी आम्हाला इंग्लिश येत नाहीये, मग या एवढ्या कठीण परीक्षा आम्ही नेमक्या द्यायच्या तरी कशा? तर विद्यार्थ्यांना अशा वेळेला तुम्ही नेमकं कसं समजावून सांगता? नक्कीच, हा खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की काय होतं, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की विज्ञान किंवा आपण ज्याला सायन्स म्हणूयात, मराठीत त्याला विज्ञान सायन्स म्हणूयात, सायन्सला हा भाषेचं बंधन नाही आहे. तुम्ही बघा, मराठीत काही लोक मराठी मीडियममध्ये सायन्स शिकतात, जसं की फिजिक्समध्ये ॲक्सेलरेशन त्याला त्वरण म्हणतात. कॉन्सेप्ट तीच आहे ना, फक्त शब्द बदलला, तुम्हाला शब्द बदलायचा आहे. तर मराठी मीडियमची जी मुलं सायन्समध्ये येणार आहेत किंवा सेमी इंग्लिशची मुलं असतात किंवा काही ग्रामीण भागातील मुलं पुण्यामध्ये शिकायला येतात, तर त्यांना असं न्यूनगंड ठेवण्याचं काहीही कारण नाही आहे की सगळे तुम्ही एक बघा की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क असतं की त्या फ्रेमवर्क नुसतं ठरलेलं असतं की 8, 9, 10च्या मुलांना हा सिलेबस असला पाहिजे. फक्त काठिण्य पातळी थोडी कमी जास्त असते, तो ओव्हरऑल सिलेबस सारखाच असतो. त्यामुळे कुणीही कुठे कमी नाही आहे की स्टेट बोर्ड, सेमी इंग्लिश, CBSE, ICSE हे कुणीही जेव्हा 11वीत प्रवेश घ्याल तेव्हा कुणी कमी नाही आहे. फक्त थोड्याशा काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील किंवा तुम्हाला शिकवताना मागे पुढे झालं असेल तर तुम्ही पहिल्या 1 महिन्यामध्ये करू शकता. आणि त्यासाठीच आम्ही स्पेशल एक फाउंडेशन कोर्स ठेवलेला आहे की ज्या कोर्समध्ये की तुम्ही आता आपण कोरोनामध्ये बघितलंय 1.5 वर्ष आपलं असं 2 वर्ष असे गेलेली आहेत, तर तो जो 2 वर्षाचा अभ्यासक्रम आपल्याला बुडालेला आहे की तो आम्ही रिव्हिजन करून घेणार आहोत. 9th आणि 10th सायन्स आणि मॅथ्स, म्हणजे हा जो पार्ट तुम्ही म्हणताय की मुलांना स्टेट बोर्ड, CBSE, ICSE हा जो प्रकार होतोय, सगळी मुलं एका लेवलला येतील आणि ते त्यांची प्रिपरेशन सुरू ठेवतील आणि ते सगळं आपण कव्हर करून घेणार आहोत फाउंडेशनमध्ये. अगदीच. आणि 10वी झाल्यानंतर देखील काही विद्यार्थी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या तयारीला लागतात, सुट्टीचा जो काही वेळ असतो त्यामध्ये देखील अभ्यास करतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि आगामी काही परीक्षा येणार आहेत का, त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी कोणत्या स्पेशल बॅचेस किंवा स्पेशल कोर्सेस कोणते तयार केलेत? नक्कीच. आता आपण बघितलं असेल की मागे 2 वर्षामध्ये एक्झामचा हा
शेड्यूल कम्प्लीट डिस्टर्ब झालेला आहे. पण आत्ता मागील आठवड्याभरामध्ये आपण जर बघितलं तर नीट एक्झामचा शेड्यूल आलेला आहे की 17 जुलैला नीटची परीक्षा आहे. सीईटीची एक्झाम आपण जूनमध्ये होऊ घातलेली आहे. तर ह्या ज्या अपकमिंग एक्झाम्स आहेत तर त्यासाठी आम्ही काही फॅसिलिटीज ठेवलेल्या आहेत की सगळं जसं की नीटचे फॉर्म भरायचे असेल तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग करून ते फॉर्म भरून देणार आहोत तुम्हाला. त्यानंतर जे नीटची कमी एक्झाम आहे किंवा सीईटीची एक्झाम आहे त्यासाठी आम्ही क्रॅश कोर्सेस ठेवलेले आहेत की ज्याचा एम फक्त मुलांना थोडंसं जो काही मिसिंग पार्ट झाला आहे 1 वर्ष 2 वर्षामध्ये त्यांना ट्रॅकवरती आणणे, त्यांना राईट मार्क्सपर्यंत नेऊन पोहोचणं, त्यांचं जे टार्गेट होतं ते मिस होऊ नये यासाठी आपण ते क्रॅश कोर्सेस ठेवलेले आहेत. आणि त्याचे आता आपण ॲडमिशन्स वगैरे सुरू ठेवलेले आहेत सगळे. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर क्रॅश कोर्स म्हणजे अपकमिंग एक्झामसाठी, आणि त्यासाठी आम्ही टिप्स पण प्रोव्हाइड करतो. जर तुम्ही आम्हाला फोन केला तर आम्ही तुम्हाला टिप्स पण प्रोव्हाइड करू. आणि अपकमिंग ज्या आत्ता जी मुलं 10वी झाली आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे 2-3 कोर्सेस आहेत. जसं 2 इयर्स अश्युअर डॉक्टर प्रोग्राम झाला, व्हॅल्यू इंजिनिअरिंग प्रोग्राम झाला, सीईटी, याचे पण आपण ॲडमिशन्स आणि काउन्सिलिंग, महत्त्वाचं म्हणजे काउन्सिलिंग, पालकांना कंप्लीट मार्गदर्शन हे आता आपण इन्स्टिट्यूटमध्ये चालू ठेवले. तो कधी फोन करून किंवा व्हिजिट करून ते करू शकतात. अगदीच. त्यामुळे 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुम्ही आजच्या या कार्यक्रमातून आम्हाला दिली आहे. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.